त्याने त्या हारावरून हात फिरवला. सारच अगदी करोडात उठून दिसेल इतका सुंदर हार होता तो. क्षणभर त्यांचं पण मन त्या हारावर आलं. पण कार्तिकचा चेहरा आणि त्याचे त्या हारासाठी असलेले पजेसिव्ह वागणं आठवताच त्यांनी लगेच तो बॉक्स बंद करून ठेवला. आंटी, कावेरी पुढे काही बोलणार तोच नोकरांचा गडबड गोंधळाचा आवाज येऊ लागला. सर आले, एक नोकर येऊन बोलला आणि दरवाजाच्या दिशेने गेला. थांब, मी उघडते. मिसेस पाटील हातात ताट धरत दरवाजाजवळ गेल्या. बस, कार्तिक एकटाच असावा, ती भिकारडी देवयानी नसावी. इकडे मनातच किरण बडबडल्यानं समोर बघू लागली. मिसेस पाटील यांनी चेहऱ्यावर स्मित आणला आणि दरवाजा उघडला. समोर कार्तिक निर्विकारपणे उभा होता. त्यांनी त्याच्या आजूबाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. म्हणजे खरंच तो तिला सोडून आला का? या विचारानेच त्यांना मनोमन आनंद झाला. पण चेहरा मात्र नेहमी सारखाच ठेवला. कार्तिक, ए आत. ते मला वाटलं देवयानी आली म्हणून ताट घेऊन उभे होते. पण जाऊ दे, तू ये, मिसेस पाटील म्हणाल्या. आणि कार्तिकच्या चेहऱ्यावर गोंधळ पसरला. त्याने पटकन बाजूला पाहिलं. कोणीच नव्हतं. तू ये, मिसेस पाटील आत जात म्हणाल्या. एक मिनिट आई, इथेच थांब, तो थोड्या रागात म्हणाला आणि आल्या पावली परत फिरला. मिसेस पाटील थोड्या गोंधळल्या, पण तिथेच उभ्या राहिल्या. इकडे कार्तिक पुन्हा त्याच्या गाडीकडे गेला. खरं तर गाडी थांबली तेव्हा तो तिच्याकडे न पाहताच उतरला होता आणि सरळ घराच्या दारात येऊन उभा राहिला होता. कारण त्याला वाटलं होतं की विमानातून जशी ती त्याला सोडून व्यवस्थित येऊन गाडीत बसली होती तशीच आता देखील त्याच्या पुढे येऊन उभी राहील. पण ती आलीच नव्हती. तो पुन्हा गाडीपाशी आला आणि खाली वाकून खिडकीतून आत पाहिलं. देवयानी खाली मान घालून बसली होती. कारण हे तेच घर होतं जिथून काही महिन्यापूर्वी तिला बाहेरचा रस्ता दाखवण्यात आला होता. लहानपणी आंटीने घराबाहेर काढलं होतं आणि काही महिन्यापूर्वी इथल्या लोकांनीही याच घरातून तिला बाहेर काढलं होतं. आयुष्यात 2 वेळा तिच्या स्वाभिमानाला धक्का बसला होता आणि म्हणूनच तिला त्या घरात जावंसं वाटत नव्हतं. ती अस्वस्थपणे हाताशी चाळा करत होती. तेवढ्यात त्याने तिचा हात पकडला. तिने एकदम दचकून मान वर करून त्याच्याकडे पाहिलं तर तो काही न बोलता तिचा हात ओढत होता. तिला आतमध्ये नेण्यासाठी. तिला रागच आला. तिने पूर्ण जोर लावून त्याचा हात झिटकारला आणि लगेच दुसऱ्या बाजूला सरकून बसली. कार्तिकने सरळ उभं राहत रागाने केसातून हात फिरवला आणि गाडीच्या दुसऱ्या बाजूला गेला. आता मात्र त्याने रागात दरवाजा उघडला आणि दुसऱ्या क्षणी एक हात तिच्या कमरेभोवती घालून तिला दोन्ही हातांवर उचललं. ती काही बोलणार होती पण पुन्हा शांत झाली आणि त्याच्या हातातच चुळबुळ करू लागले. मात्र त्याची पकड घट्ट होती. तो तिला उचलून तसाच दारात येऊन उभा राहिला. मिसेस पाटील आणि किरण धक्क्यात त्या दोघांकडे पाहत होत्या. आई, लवकर करा, कार्तिक जोरजोराने श्वास घेत म्हणाला. तसं मिसेस पाटील भानावर आल्या. त्यांच्या चेहऱ्यावरचे भाव पूर्णपणे बदलले होते. किरणचा चेहराही पांढरा फडक पडला होता. पण सध्या त्यांना काहीच करता येत नव्हतं. कार्तिक देवयानीला असं उचलून घेऊन येईल असा विचार त्यांनी स्वप्नातही केला नव्हता. त्या दोघांना तसं पाहून किरण लगेच तिच्या खोलीत निघून गेली. मिसेस पाटील पटकन पुढे आल्या आणि हसत त्याने देवयानीच्या कपाळावर टिळा लावला. हे सगळं पाहून देवयानी थोडी चकित झाली. पण आता तिला कळत होतं कार्तिक तिच्या गृहप्रवेशाची सगळी तयारी करून तिला न्यायला आला होता. म्हणजे तो खूप आनंदात होता. त्याने या दिवसाची, त्यांच्या एकत्र येण्याची कितीतरी स्वप्न नक्कीच पाहिली असतील. पण तिने आज त्याला धक्का देऊन सगळं धुळीस मिळवलं होतं. किती वाईट वाटलं असेल त्याला. हा विचार मनात येताच तिचे डोळे पाणावले. तिने त्याच्याकडे पाहिलं. त्याचा चेहरा निर्विकार होता. पण तिला कळत होतं आतून तो तुटत चालला होता. त्याला तिची गरज होती. जास्त ताणून काहीच उपयोग नव्हता. बस, आता तो एक शब्द जरी बोलला तरी मी त्याच्याशी बोलेन, तिने मनोमन ठरवलं. आता तिला खाली उतरव. हे माप ओलांडून तिला आत येऊ दे, मिसेस पाटील खोटं हसू चेहऱ्यावर आणत म्हणाले. कार्तिकने तिला अगदी त्या मापासमोर अलगद खाली उतरवलं. देवयानीने पायातल्या चपला काढल्या आणि हसून मिसेस पाटीलकडे पाहिलं. त्यांनीही आज पहिल्यांदाच तिला पाहून गोड स्मित केलं. तिला थोडं आश्चर्य वाटलं. पण हे सगळं फक्त आणि फक्त कार्तिकसाठी आहे हे समजायला तिला जास्त वेळ लागला नाही. तिने उजव्या पायाने माप ओलांडलं आणि घरात प्रवेश केला. समोरच कुंकवाच्या पाण्याची परात ठेवली होती. तिने त्यात पाय बुडवले आणि एक एक पाऊल टाकत आतमध्ये गेली.
सगळे नोकर आणि कामवाली बाई आनंदाने देवयानीकडे पाहत होते. देवयानीनेही त्या सगळ्यांना स्मित हास्य करत नमस्कार केला. मी थकलो आहे, कार्तिक त्या दोघींकडे न पाहताच म्हणाला आणि तेथून वरच्या पायऱ्या चढत निघून गेला. देवयानीने त्याला जाताना पाहून एक सुस्कारा सोडला. देवयानी, मिसेस पाटील यांनी तिला प्रेमाने हाक मारली तसं देवयानीने त्यांच्याकडे पाहिलं. हो मॅडम, देवयानी हसत म्हणाली. अगं मॅडम काय म्हणतेस, मला आई म्हण, मिसेस पाटील हसत म्हणाल्या आणि देवयानीने भुवया उंचावत त्यांच्याकडे पाहिलं. काही महिन्यापूर्वी आंटी बोलल्यावर मला मॅडम बोलायचं असं धमकवणारी बाई आज स्वतःहून तिला मॉम बोलण्यासाठी विनवत होती. पण हे सुद्धा फक्त आणि फक्त कार्तिकमुळे आहे, हे तिला माहिती होतं. अरे माफ करा, मग मी तुम्हाला काकूच म्हणेल, कारण तुम्ही कार्तिकच्या काकूच आहात. ज्यांना आई म्हणायचं आहे त्यांनाच मी आई नक्की म्हणेन. देवयानी हसत शांतपणे म्हणाली आणि मिसेस पाटीलचा चेहरा पाहण्यासारखा झाला. हो 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 चालेल, मी खरं तर तुझ्याशी बोलणारच होते. देवयानी, चुकीचं समजू नकोस, पण मला तू आधी आवडत नव्हतीस म्हणून मी तुझ्याशी थोडं वाईट वागले. मला माफ कर. मिसेस पाटील देवयानीच्या खांद्यावर हात ठेवत अतिशय करुण चेहरा करत म्हणाल्या. मग आता मी आवडू लागले का? देवयानीने भुवया उंचावत विचारलं. हो, कारण कालच मला कळलं की तूच माझ्या बहिणीला बरं केलंस. तुला माहिती नाही ती बरी व्हावी म्हणून मी किती उपवास आणि व्रत केली होती. माझं तिच्यावर खूप प्रेम आहे ग, फक्त एकदा मला तिला भेटायचं आहे. तू भेटवशील ना? मिसेस पाटील डोळ्यात पाणी आणत म्हणाल्या आणि क्षणभर देवयानी स्तब्ध झाली. खरंच? या बोलतायत ते खरं आहे का? खरंच यांना काकूची एवढी काळजी असेल का? देवयानी विचारात पडली. अगं सांग ना, मला भेटवशील ना माझ्या ताईला? खूप आठवण येते ग तिची. गेले 10 महिने मी मिस्टर पाटील यांना ती कुठे आहे म्हणून अगदी हैराण करून सोडलं होतं, पण जेव्हा कळलं की ती तुझ्याजवळ आहे आणि पूर्णपणे बरी झाली आहे तेव्हापासून माझं मन फक्त आणि फक्त तिच्याकडेच ओढ घेत आहे. कधी एकदा तिला भेटते असं झालं आहे. तू सांग ना, भेटवशील ना आम्हा दोघी बहिणींना? मिसेस पाटील रडत रडत म्हणाल्या. देवयानीने थोड्या धक्क्यातच मान हलवून होकार दिला. मिसेस पाटील यांनी लगेच तिच्या डोक्यावरून हात फिरवला. देवयानीला सगळंच विचित्र वाटत होतं. ती पूर्णपणे गोंधळून गेली होती. तेवढ्यात, हा बघ तुझा हार. जेव्हा कळलं की हा हार कार्तिकने तुझ्यासाठी बनवला आहे तेव्हापासून मी तो किरणकडून घेऊन माझ्याजवळ ठेवला आहे. तुझीच वाट पाहत होते. आता हा हार घाल. मिसेस पाटील पेटीतून हार काढून तिच्या हातात देत म्हणाल्या. देवयानीने तो हार घेतला आणि मिसेस पाटीलकडे पाहून जबरदस्तीने स्मित केलं. घाल गळ्यात. मिसेस पाटील म्हणाल्या. नाही काकू, साडीवर तो जास्त छान दिसेल, तेव्हा घालेल. देवयानी हार पुन्हा पेटीत ठेवत म्हणाली. बरं जा आता, थोडा आराम कर, संध्याकाळी आपण गप्पा मारू. मिसेस पाटील हसत म्हणाल्या आणि त्यांनी एका नोकरबाईला इशारा केला तशी ती बाई देवयानी समोर येऊन उभी राहिली. ही तुला तुझी खोली दाखवेल, मिसेस पाटील म्हणाल्या. मला खोली माहिती आहे, मी जाते. देवयानी वर पाहत म्हणाली. अगं तुला कार्तिकच्या खोलीत जायचं नाही म्हणजे तुमचं लग्न आधीच झालं असेल, पण आमच्यासाठी तरी तू आता सून म्हणून या घरात आली आहेस म्हणून काही दिवस वेगळ्या खोलीत राहा. एकदा कुलदेवीची पूजा वगैरे झाली की मग तुम्ही दोघांनी तुमचा संसार सुरू करावा असं मला वाटतं. मिसेस पाटील हसत म्हणाल्या. त्यांचं बोलणं ऐकून देवयानीचं मन खट्टू झालं. इथे येऊनही वेगळंच राहायचं आहे का आता? मग त्यांच्याशी बोलणं तरी होईल का? तिच्या मनात मिसेस पाटीलाविषयी पुन्हा राग निर्माण झाला. मॅडम चला, मी तुम्हाला खोली दाखवते, ती बाई म्हणाली. तशी देवयानी तिच्या मागोमाग जाऊ लागली. तेवढ्यात, आई ती माझ्याबरोबरच राहील, तिला आमच्या खोलीत पाठवा. वरून कार्तिकचा आवाज आला. तसं सगळ्यांनी वर पाहिलं. तो ऑफिसचे कपडे घालून पायऱ्या उतरून येत होता. देवयानी मनोमन आनंदी झाली. त्यांचं असं हक्काने आमची खोली म्हणणं तिला खूप आवडलं, इतकं की जाऊन त्याला लगेच मिठी मारावी असं तिला वाटलं. पण सध्या दोघांचं भांडण आहे हे लगेच तिच्या लक्षात आलं आणि तिने तोंड दुसरीकडे वळवलं. हो 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 ठीक आहे, मी तिचं सामान तुमच्या खोलीत ठेवते, मिसेस पाटील कसनुस हसत म्हणाल्या. थोड्याच वेळात देवयानी पुन्हा एकदा त्या खोलीत होती. कार्तिकच्या खोलीत. ती खोली पाहून सगळ्या जुन्या आठवणी ताज्या झाल्या. तिने पलंगाकडे पाहिलं आणि तिला हसूच आलं, कारण तिला आठवलं पहिल्यांदा ती नकळत त्याच्या शेजारी त्याच पलंगावर झोपली होती. पलंगाच्या शेजारीच एक टेबल होता आणि टेबलावरील
दिव्याजवळ गुलाबी रंगाचं एक टेडी बेअर ठेवलेलं होतं. हाच तो टेडी बेअर होता जो तिच्या खोलीतही होता का कोणास ठाऊक, पण त्या टेडी बेअरमधून तिला त्याच्या परफ्यूमचा स्मेल आला. कार्तिकनेही याला मिठीत घेतलं होतं का? त्यालाही हा टेडी बेअर आवडतो का? पण का? आणि हा रंगीत प्रकारचा गोल इथे का ठेवला आहे? एवढ्या सुंदर सजावटीच्या खोलीची ही फक्त 2 वस्तू वाट लावत होत्या. या खोलीची रचना किती सुंदर आहे आणि या 2 वस्तू मात्र एकदम विसंगत वाटत होत्या. जाऊ दे, मला सध्या बँगलोरला फोन करायला हवा. बँगलोरचा विचार मनात येताच तिने पटकन फोन काढला आणि रामचा क्रमांक फिरवला. 2च घंट्यात पलीकडून फोन उचलला गेला. ती काही बोलणार त्याच्या आधीच, हॅलो ताई, तू पोहोचलीच? रामचा निरागस आवाज आला. क्षणात तिचे डोळे ओले झाले. हो रे राजा, तू आणि काकू ठीक आहात ना? तिने डोळे पुसत विचारलं. मी ठीक आहे, उलट खूप आनंदात आहे, कारण जिजू खूप चांगले आहेत आणि तुझ्यावर त्यांचं खूप प्रेम आहे. शिवजीजूने मला सगळं सांगितलं, राम म्हणाला. अच्छा, राम, काकू कशा आहेत? देवयानीने विचारलं. सकाळपासून त्या त्यांच्या खोलीत जाऊन बसल्या आहेत. मी 1-2 वेळा जाऊन आलो, पण त्या म्हणतात त्यांना थोडा वेळ हवा आहे. राम थोड्या नाराज स्वरात म्हणाला. माझ्याशी बोलतील का रे त्या? बघ ना, देवयानी काकुळतीने म्हणाली. ताई, मला वाटतं त्यांना थोडा वेळ दे आणि काळजी करू नकोस. आता मी त्यांची काळजी नक्की घेईल. शेवटी त्या तुझ्या सासूबाई आहेत, मग मी त्यांना असं कसं सोडेन? राम हसत हसत म्हणाला. देवयानीला त्याचे गाल प्रेमाने ओढावेत अशी इच्छा झाली. किती समंजस झाला आहे माझा छोटासा भाऊ. किती काळजी वाटायची त्याची, पण आता सगळं व्यवस्थित होतंय. फक्त त्याचं शिक्षण थोडं उशिरा होईल. तो स्वतःच्या पायावर थोडा उशिरा उभा राहील, पण नक्की उभा राहील. तो आता त्याच्या आयुष्यात पुढे जात होता. यापेक्षा मोठा आनंद तिच्यासाठी दुसरा कोणताच नव्हता. तिच्या डोळ्यात टचकन पाणी आलं. राम बाळा, स्वतःची काळजी घे. काही लागलं तर मला फोन कर. माझ्या खोलीच्या खणात बँकचं ATM कार्ड आहे. तुला त्याचा गुप्त क्रमांक माहिती आहे, त्यामुळे जेव्हा गरज लागेल तेव्हा पैसे काढ. देवयानी डोळ्यात आलेले अश्रू हलकेच पुसत म्हणाली. ठीक आहे ताई. जिजूंचा राग शांत झाला की त्यांना मला फोन करायला सांगशील का? रामने विचारलं. हो, ते करतील फोन. देवयानी हसत म्हणाली. ठीक आहे, मी काकूंची काळजी घेईन. शिवाय जिजूही संध्याकाळी येणार आहेत. राम म्हणाला. ठीक आहे, येते. देवयानी म्हणाल्याने तिने फोन ठेवला. तेवढ्यात तिचं सामान घेऊन 2 नोकरबाया तिथे आल्या. मॅडम, तुमचं सामान या कपाटात ठेवतो. एक नोकरबाई तिथले एक कपाट उघडत म्हणाली. देवयानी काही उत्तर देण्यात इतक्यात तिच्या मनात एक कल्पना आली. नाही, मला हे कपाट आवडलं नाही. यात माझे कपडे ठेवा. देवयानी कार्तिकच्या कपाटाकडे बोट दाखवत म्हणाली. त्या दोन्ही नोकरबायाने एकमेकींकडे थोडे विचित्रपणे पाहिलं. मॅडम, ते साहेबांचं कपाट आहे. साहेबांना त्यांच्या वस्तूंना कोणी हात लावलेला आवडत नाही. एक नोकरबाई म्हणाली. अच्छा, मग माझे कपडे लावायची काहीच गरज नाही, कारण मला ते दुसरं कपाट आवडलं नाही. देवयानी थोड्या रागात म्हणाली. त्या दोघी तशाच तिच्याकडे पाहत उभ्या राहिल्या. देवयानीला आता ते थोडंसं अवघडल्यासारखं वाटू लागलं. बरं, तुम्ही जा आता, माझं मी पाहून घेईल, ती हसत म्हणाली. तशा त्या दोघी निघून गेल्या. देवयानीने पुन्हा एकदा खोलीवर नजर टाकली आणि आता तिच्या चेहऱ्यावर एक खट्याळ स्मित उमटलं. अरे माझ्या सनकी बटाट्या, आता बघतेस तुम्ही माझ्याशी कसे बोलत नाही ते. आज तर रागाच्या भरात तुम्ही माझ्यावर ओरडणारच आणि मग आपोआप बोलणार. देवयानी स्वतःशी हसली. तिने तिच्या बॅगा तशाच खोलीत फेकून दिल्या. टेडी बेअर आणि तो रंगीत प्रकारचा गॉल पलंगावरून टाकून दिला. मग ती स्नानगृहात गेल्याने छान आंघोळ करून बाहेर आली. आल्यावर तिने शिवला फोन लावला, कारण त्याने रोहिणीला खरं काय ते सांगितलं का हे तिला जाणून घ्यायचं होतं. उद्या रोहिणी थेट घरी गेली असती तर तिला तसंही सगळं कळलं असतं. म्हणून तिने शिवला विश्वासात घेऊन तिला सगळं सांगायला सांगितलं होतं. 2-3 रिंगामध्येच फोन उचलला गेला. हॅलो. शिवचा नाराचा आवाज ऐकू आला आणि देवयानीच्या मनात धडकी भरली. काय झालं? तिने धडधडत्या अंतःकरणाने विचारलं. जे होणार होतं तेच झालं. ती खूप रागवली आहे, तुझ्यावर आणि माझ्यावर सुद्धा. शिव उसासा टाकत म्हणाला. ती ठीक आहे ना? देवयानीने काळजीने विचारलं. हो ठीक आहे, पण ती म्हणाली की आता ती
आपल्या दोघांशी बोलणार नाही. शिवाय शिव बोलायचा थांबला. काय? देवयानीने आमंठा घेत विचारलं. तिने तुला एक निरोप द्यायला सांगितला आहे. शिव थोडा अडखळत म्हणाला. कसला निरोप? देवयानी अधिकच घाबरली. पुन्हा तिला फोन करण्याचा प्रयत्न करू नकोस. तिने तुझा क्रमांक ब्लॉकलिस्टमध्ये केला आहे आणि आतापासून तुझा आणि तिचा काही संबंध नाही. शिव एका दमात म्हणाला. त्याचे ते शब्द ऐकताच देवयानीला हुंदका फुटला. खूपच साधे शब्द होते ते, पण तलवारीसारखे तिच्या हृदयात घुसले होते आणि त्या वेदना तिच्या डोळ्यातून अश्रू बनून बाहेर पडत होत्या. रोहिणी कधी तिची बहीण तर कधी तिची आई बनलेली जीवाभावाची मैत्रीण होती आणि आता तीच तिच्यावर नाराज होती. माहीत नाही फक्त एका गोष्टीसाठी अजून किती नातीपणाला लागणार होती. देवयानीने नाकवर ओढत डोळे पुसले. देवयानी, शांत हो. आपण काहीतरी मार्ग काढू. मला थोडा वेळ दे. इथे माझीच अवस्था थोडी बिकट झाली आहे. तिला सगळं सांगितल्यापासून तिने माझ्याकडे साधं पाहिलं सुद्धा नाही. खूप वाईट वाटते. शिव अत्यंत उदास स्वरात म्हणाला. माफ कर. देवयानी पुन्हा रडत म्हणाली. यात तुझी काही चूक नाही ग. माझीच चूक आहे. मी तिला नीट समजावून सांगण्यात कमी पडलो. शिव तिला धीर देण्याचा प्रयत्न करत म्हणाला. माझ्यामुळे तुमच्या आयुष्यातही त्रास झाला. मी जिथे जाते तिथे काही ना काही समस्या निर्माण करते. मी किती दुर्दैवी आहे. देवयानीला आणखी रडू येऊ लागलं. अगं देवयानी, शांत हो ग. चुकून जर तुझ्या नवऱ्याने तुला असं रडताना पाहिलं आणि तेही माझ्याशी फोनवर बोलताना, तर शपथ तो आधीच माझ्यावर थोडा रागवला आहे, पण त्यानंतर तर माझा जीवच घेईल. शिव हसत म्हणाला. नाही, त्यांचं माझ्यावर प्रेम नाही. तेच तर मला रडवतात सगळ्यात जास्त. देवयानी डोळ्याने नाक पुसत म्हणाली. तुझा हा खूप मोठा गैरसमज आहे. तू अजून कार्तिकला ओळखलं नाहीस. तो तुला जाणून बुजून कधीच रडवू शकत नाही. असं मी फोन ठेवतो. थोडा रोहिणीशी बोलायचा प्रयत्न करतो. आताच चपलेचा प्रसाद मिळाला होता. आता बघू आणखीन काय मिळतं ते. तू कृपया रडू नकोस. सगळं ठीक होईल. शिव म्हणाला. कृपया करून माझं आणि रोहिणीचं एकदा बोलणं करून दे. देवयानी नाकवर ओरडत म्हणाली. हो, मी प्रयत्न करतो आहे. आधी तिने माझ्याशी तरी नीट बोलू दे. नाहीतर दिसलो की काहीतरी उचलून मारते. अगं त्या कुत्र्याला सुद्धा कोणी अशा चपला फेकून मारत नाही. पण तुझी मैत्रीण तिच्याच नवऱ्याला मारते. शिव तोंड बारीक करत म्हणाला. थोड्या चपला खा, पण तिला समजाव. देवयानी म्हणाली. ठीक आहे, चल येतो. स्वतःची काळजी घे. शिव म्हणाला. देवयानीने फोन ठेवला आणि तशीच विचार करत बसली. देवयानी? मिसेस पाटील यांनी दरवाजा ठोठावत हाक मारली. बाल्कनीत बसून विचारात हरवलेली देवयानी एकदम भानावर आले. एव्हाना रात्र झाली होती. जवळजवळ 3 तास ती एकाच जागी बसून होती. ती पटकन उठली आणि जाऊन दरवाजा उघडला. तर मित्रांनो, कसा वाटला आजचा पार्ट कमेंट करून नक्की सांगा. धन्यवाद.